नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे। पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा आणि त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर। हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेत मोठे निर्णय। अवकाळी पावसानंतर परभणी जिल्ह्यात होरपळले हरभरा पीक। दूध अनुदान भेदभाव न करता सर्वांना द्या, किसान सभा। रविकांत तुपकरांनी शेती प्रश्नावरून केला सरकारवर हल्लाबोल। राज्यात ड्रोन मिशन राबवणार, कृषी मंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा। पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या। विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सकारात्मक व जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। त्यावेळी बोलताना ते म्हणाले की हिवाळी अधिवेशनात अवकाळी पाऊस, दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर चर्चा झाली आहे। त्याच वेळी नागपूरमधील रामटेक मतदारसंघात जाऊन पिकांचे झालेले नुकसान पाहिले आणि जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आले, अवकाळी पाऊस, गारपीट आदींच्या वेळेस सरकारने शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे। कोणत्याही सरकारने केली नाही इतकी विक्रमी 44,000 कोटींची मदत गेल्या 1.5 वर्षापासून शेती आणि शेतकऱ्यांसाठी केली जाते। धानाचा बोनस वाढवून हेक्टरी 15,000च्या ऐवजी 20,000 रुपये केला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले, विदर्भासाठीही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। विदर्भातील 29 सिंचन प्रकल्पांना निधीची तरतूद केली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली येईल आणि बळीराजाला मोठा फायदा होईल। कांद्याची महाबँक आपण स्थापन करत आहोत। समृद्धी महामार्गावर 13 ठिकाणी ही कांद्याची महाबँक तयार करण्यात येणार आहे, असंही ते म्हणाले। गेल्या नोव्हेंबर महिन्यात वादळी वाऱ्यासह मराठवाडा विभागात मुसळधार पाऊस कोसळलाय। या अवकाळीने शेतशिवारात उभा असलेला कापूस, तूर, भाजीपाला, विविध फळबाग पिकांना मोठा फटका बसलाय। यातच परभणी जिल्ह्यात हजारो हेक्टरवर रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची पेरणी केली होती। हरभरा पीक लाजाळू वनस्पतीसारखे नाजूक असल्याने त्यास अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिलाय। जमिनीत पाऊस साचून राहिले। अवकाळी पावसानंतर आता 20 दिवस झाले देखील मूळ कुजव्या मर रोगाचा प्रादुर्भाव जाऊन हरभरा शिवार अशी होरपळून जात असल्यामुळे या पिकावर नांगर वखर फिरवून शेतकरी गहू, ज्वारीची दुबारा पेरणी करू लागलेत। अवकाळी पावसाने बाधित झालेल्या पिकासाठी शासनाने भरीव अनुदान द्यावे अशी मागणी वर्गातून केली जाते। राज्यातील सहकारी दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधासाठी दूध उत्पादकास प्रति लिटर 5 अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येणार असल्याचंही विखे पाटील म्हणाले। दरम्यान यासाठी सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.2 फॅट आणि 8.3 SNF करिता प्रति लिटर किमान 29 रुपये दूध दर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रोख जमा करणं बंधनकारक आहे। त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत 5 रुपये प्रति लिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील, असेही विखे पाटील म्हणाले। मात्र या घोषणेवर किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवलेंनी टीका केली आहे। राज्यातील 72% दूध खासगी संस्थांना दिले जाते आणि सरकारने दिलेलं अनुदान फक्त सहकाराला आहे, त्यामुळे बहुतांश दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार आहेत। त्यामुळे सरकारने सर्वांना अनुदान द्यावं अशी मागणी किसान सभेने केली आहे। पाहूया त्यांच्या शब्दात। दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपयाचं अनुदान जाहीर केलेलं आहे। किसान सभेच्या वतीनं या निर्णयाचं स्वागत। मात्र त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 72% दूध शेतकरी खासगी संघांना घालतात। या सर्व 72% दुधाला या अनुदानापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे, हा भेदभाव आहे। किसान सभेच्या वतीनं आम्ही मागणी करतोय की सरकारने हा भेदभाव करू नये। खासगी आणि सहकारी दोन्ही संघांना दूध घालणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपयाचं अनुदान त्यांच्या खात्यात वर्ग करण्याची भूमिका राज्य सरकारने घ्यावी आणि खासगी व सहकारी दोन्ही दूध संघांनी शेतकऱ्यांना 3.2 8.3 या गुणवत्तेला किमान 34 रुपयाचा भाव द्यावा, यासाठी बंधन दोन्ही प्रकारच्या संघांवर महाराष्ट्र सरकारने टाकावं, अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे शेती प्रश्नावरून आक्रमक झाले। त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधलाय।
त्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ते म्हणाले की हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या भविष्याच्या दृष्टीने भाषण करणे अपेक्षित होते, मात्र त्यांच्या भाषणातून ते राज्याचे नसून फक्त मुंबईचे मुख्यमंत्री असल्यासारखं वाटलंय आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं तर त्यांना काही देणं घेणंच नाहीये। सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी राजकीय उणीधुनी काढत बसण्याचं त्यांना धन्यता वाटते। हे दुर्दैव महाराष्ट्राचं आहे, असं पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर टीका केली। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक मोठी घोषणा केली आहे। प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पर्जन्य मापन यंत्र बसवण्यात येणार असून ड्रोन मिशन राबवणार असल्याची घोषणाही धनंजय मुंडे यांनी केली आहे। राज्यातील 16,000 ग्रामपंचायतीमध्ये अद्ययावत पर्जन्य मापन यंत्र बसवण्याचे नियोजन शासन करत असून पहिल्या टप्प्यात 3,000पेक्षा अधिक ग्रामपंचायतीत ही यंत्रे बसवण्यात येतील, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे। धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपयांची मदत 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार असून यासाठी 1,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। तसेच राज्यात ड्रोन मिशन राबवणार असून त्यासाठी कृषी विद्यापीठांमध्ये याबाबतचा स्वतंत्र डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत दिली आहे। तर बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची। असंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नमस्कार।